नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आहे 15 जून 2020 आणि आज आपण इंडियन एक्सप्रेस एडिटोरियल मराठीमध्ये बघणार आहोत. हर्ड इम्युनिटी, सेंटर स्टेट फिजिकल रिलेशन्स आणि एक्सप्लेन्ड या सेक्शनमधले एक आर्टिकल. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर सुरुवातीला हर्ड इम्युनिटीबद्दल आर्टिकल आहे मित्रांनो. या आर्टिकलमध्ये लेखकांनी हर्ड इम्युनिटीशिवाय इतरही काही माहिती दिली आहे जे की आपल्याला नक्कीच उपयोगाचे नाही मित्रांनो. पण त्यातील हर्ड इम्युनिटीचा जो कन्सेप्ट आहे, जो विचार आहे, तो आपण यातून समजून घेऊया एकदाचा, की हर्ड इम्युनिटी म्हणजे काय असते. हर्ड इम्युनिटीचा मराठी शब्दचा अर्थ घ्यायला गेलो आपण, त्याला म्हणतात कळप रोग प्रतिकारशक्ती. म्हणजे एक आपली इम्युनिटी स्वतःची असते, जी की आपली रोगप्रतिकारक शक्ती असते, ती आपल्या वैयक्तिक पातळीवरची असते. ती व्यक्ती व्हॅरी करत असते, म्हणजे बदलत राहते. कोणाला सर्दी खोकला लवकर होतो, कोणाला सर्दी खोकला होतच नाही, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, काहींची कमी असते. पण एक कळपाची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊ शकते मित्रांनो. तर ती कशी, तर ते आपण पुढे बघूया मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे हर्ड इम्युनिटीचा कन्सेप्ट कसा काय निघाला. तर कोविड-19मुळे सुरुवातीला आपल्याला काहीच याबद्दल माहिती नव्हती, कारण तो अचानक आला आणि इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद करायचा आपल्याला वेळ नाही मिळाला आणि चीनने पण WHO मिसइन्फॉर्मेशन देऊन पूर्ण जगाची दिशाभूल केली. त्यामुळे सगळे प्रवासी वुहानमधून ट्रॅव्हल करून तिकडल्या देशात गेले आणि त्यामुळे या रोगाचा प्रसार झाला. त्यानंतर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरला नाही मित्रांनो. तेव्हा लॉकडाऊन केला नसता तर आकडा खूपच वाढला असता. तर आता पण लॉकडाऊन इतका काळ शक्यही नाही. तुम्ही पाहिलं मित्रांनो, आपले मजदूर बंधू भगिनी किती पायदळ चालत होते रस्त्यानी आणि एवढ्या उन्हातान्हात ते ट्रकमध्ये बसून कसे कसे आपल्या घरी पोचते ते त्यांनाच माहिती आहे मित्रांनो. त्यांच्या दुःखात आपण नक्की सहभागी असू. पण त्यांचा जो रोजगार गेला तो वेगळा आणि लॉकडाऊनमुळे जी अर्थव्यवस्थेची जो चक्का बसलेला आहे तो आपल्याला नक्कीच महागात पडेल. कारण एकतर लोक या रोगाने तरी मरतील, नाहीतर भूकमारीने तरी मरतील, असं शास्त्रज्ञांचं किंवा अर्थतज्ञांचं मत आहे मित्रांनो. त्यामुळे आता सरकार हळूहळू अनलॉक 1कडे वळत आहे, ज्याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर आता आपण हळूहळू लॉकडाऊनमधून आता अनलॉकमध्ये जात आहोत. त्यामुळे सगळ्या ॲक्टिव्हिटी परत उघडतील. तर यात एक अशी संज्ञा आहे हर्ड इम्युनिटीची, की म्हणजे आता इतक्या लोकांना झाला तर ते इम्यून होऊन जातील आणि त्याच्यानंतर ते पुढे ट्रान्समिट नाही करणार. म्हणजे समजा एखाद्याला झाला ते त्यातच तो बरा झाला, त्यामुळे त्याच्यापासून दुसऱ्याला होणार नाही. तर ही जी संज्ञा आहे ती अतिशय चूक आहे मित्रांनो. कारण हर्ड इम्युनिटीच्या सायंटिफिक किंवा वैज्ञानिक संज्ञा अशी आहे मित्रांनो, की वॅक्सिनेशन आपल्याला करावं लागते. कमीत कमी त्याचा आकडा 60 ते 70% जनतेचे वॅक्सिनेशन झाले पाहिजे. त्यानंतरच तो, आणि हे व्हायरस टू व्हायरस किंवा बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया व्हॅरी करत असते. म्हणजे प्रत्येक रोगासाठी हर्ड इम्युनिटीची जी वॅक्सिनेशन किंवा लसीकरण मोहीम किती टक्के नागरिकांपर्यंत राबवायची आहे ते त्यानुसार ठरत असते. काही हा आकडा 70 ते 80% जातो मित्रांनो. त्याच्यानंतरच ती उरलेली 10% पॉप्युलेशन किंवा जनता आहे ती व्यवस्थित राहू शकते. या घटनेत आपण 60% जरी पकडला मित्रांनो, पण यात दुर्दैवी मृत्यू ओढवण्याचे प्रमाण पण राहील असे तुम्हाला माहीत आहे. तो आपण धरूया कमी, जास्तीत जास्त समजा आपल्या मतानं एकदमच कन्झर्वेटिव्ह समजा एस्टिमेशन केलं, त्याचं अनुमान केलं तर 1% जरी धरला तर विचार करा मित्रांनो, 1% म्हणजे किती होऊ शकतो. 100रातून 1 जण म्हणजे 1000रातून 10 जण. ठीक आहे मित्रांनो, 1 लाखातून 1000 लोक मरतील मित्रांनो. विचार करा हा आकडा, 1 कोटीमधून 1 लाख जण मरतील आणि आपली देशाची लोकसंख्या आहे 130-135 कोटी लोकसंख्या आहे. इतके जण दगावण्याची भीती असल्यावर हा हर्ड इम्युनिटीचा कन्सेप्ट नक्कीच चांगला नाही मित्रांनो. 1% धरलेला आहे आपण, जो की नक्कीच कमीत कमी पातळीवर आहे. यापेक्षा नक्कीच जास्त याच्यात होऊ शकतो. कारण की जे वृद्धावस्थेतील लोक आहेत त्यांच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागते. त्यांना कोमॉर्बिडिटी किंवा इतर रोग असतात, जसे डायबिटीस, हायपरटेन्शन, इतर जे आजार असतात, त्यामुळे त्यांना जास्त धोका असतो मित्रांनो. त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे, आता तुम्हाला माहीत आहे UKनी किंवा युनायटेड किंगडमनी, ब्रिटिशांनी हा कन्सेप्ट राबवला सुरुवातीला. त्यांच्या ते बघा केसेस मित्रांनो, 50,000च्या वर तेथे जास्त आता मृत्युमुखी पडलेले लोक आहेत मित्रांनो. त्यांना खूपच भारी पडलेलं आहे, त्यामुळे त्यांना वापस घ्यायला लागले आहे. तेथील पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पण झाला होता, तिथले प्रिन्स चार्ल्स यांना पण झाला होता मित्रांनो. त्यामुळे हा रोग काही तुमच्याकडली संपत्ती बघत नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीसारखा कन्सेप्ट भारतासारख्या देशाला तरी परवडणारा नाही आहे मित्रांनो. त्याबद्दलच लेखकांनी याबद्दल इंडियन एक्सप्रेसच्या 15 जूनच्या अंकात त्याबद्दल माहिती दिली आहे.
त्यानंतर त्यांनी काही इकॉनॉमिकबद्दल बोललं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, एक पॉईंट असा आहे त्यांचा, की आपण घरी बसून त्यांचं विश्लेषण करू नाही शकत. जे की मजूर लोक पायदळ गेले, आपण तर ए सीत बसून किंवा म्हणजे आता मी तर ए सीत नाही बसून, पण जे लोक इथे ए सीत बसून त्यांचं विश्लेषण करत आहेत, ते लोक त्यांची खरी जे आहे त्यांचं डेस्पिरेशन आहे घरी जायचं, त्याला तुम्ही क्रिटिसाइज नाही करू शकत, त्याला तुम्ही डिवचू नाही शकत मित्रांनो. त्यामुळे ते तर हर्ड इम्युनिटीचा कन्सेप्ट त्यांच्यात तर इम्युन होऊन जाईल, पण जे तुम्ही एसीत बसले आहेत तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊन जाईल आणि तो तुम्हाला होईल. अशा प्रकारचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला, जो की आपल्याला नक्कीच कामाचा नाही. जो हर्ड इम्युनिटीचा कन्सेप्ट होता तो आपण व्यवस्थितपणे बघितला आहे मित्रांनो. पुढे फायनान्स कमिशन किंवा सेंट्रल स्टेट फिस्कल रिलेशन्स म्हणजे जे राज्य आणि केंद्राचे जे आर्थिक संबंध आहेत त्यांच्यावर एक भाष्य करणारं एक आर्टिकल आहे मित्रांनो इंडियन एक्सप्रेसच्या 15 जूनच्या अंकात. तर तेथे म्हटलं आहे त्यांची 15th फायनान्स कमिशन याला मध्ये ठेवून हे आर्टिकल लिहिलं गेलं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 3 वेळा एक्सटेन्शन मिळालेला 15 फायनान्स कमिशनचा. 1 एप्रिल 2020 त्याचा रिपोर्ट लागू व्हायला हवा होता, तर त्यांनी पण तो 3 वेळा एक्सटेंड झाला. कारण त्याची एकदा आपण पार्श्वभूमी जाणून घेऊ मित्रांनो. 15वा जो वित्त आयोग आहे त्याची, तर हा वित्त आयोग संविधानातल्या अनुच्छेद 280 किंवा आर्टिकल 280नुसार प्रेसिडेंट किंवा राष्ट्राचे राष्ट्रपती हे लागू करतात मित्रांनो. 5 वर्षासाठी याचा जो रिपोर्ट किंवा हे असतो रेकमेंडेशन्स ती लागू असतात. सध्याचे चेअरमन आहे NK सिंग. आणि याला 3 वेळा एक्सटेन्शन मिळण्याचं कारण आहे मित्रांनो, जे की आपल्याला माहिती आहे आर्टिकल 370 हटल्यानंतर जम्मू काश्मीर या राज्याचं विभाजन होऊन 2 केंद्रशासित प्रदेश, एक लडाख आणि दुसरा जम्मू काश्मीर, हे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. त्यामुळे त्यांच्याबद्दल असेसमेंट करायसाठी याला 3 वेळा एक्सटेन्शन दिलं गेलं आहे मित्रांनो. अजूनही याचा रिपोर्ट आलेला नाही, पण 2020 ते 2021 या एका वर्षासाठी त्यांनी रिपोर्ट सबमिट केलेला आहे मित्रांनो. त्याच्यानुसार राज्यांना 41% म्हणजे 14व्या वित्त आयोगात 42% होते मित्रांनो राज्यासाठी, जे की जो समजा ₹100 आले असेल कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये, त्यातील 14व्या वित्त आयोगानुसार ₹42 राज्यांना मिळत होते. पण आता ₹42 राज्यांमध्ये ते पूर्ण एका राज्याला नाही, जितके राज्य आहेत तितक्या आणि केंद्रशासित प्रदेशात ते वितरित होत होते मित्रांनो. पण आता ते 41वर आणलेलं आहे मित्रांनो, कारण की 1% जम्मू आणि काश्मीर युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी आणला आहे मित्रांनो. तर आपण एक धावती नजर घेऊ एकदा मित्रांनो रेकमेंडेशन्सवर. 12व्या वित्त आयोगाने रंगराजन समितीने 30 पास, 13व्या वित्त केळकर समितीने 32%, 14 वित्त आयोगाने 42% आणि 15व्या NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आयोगाने 41% असा फॉर्म्युला सुचवलेला आहे मित्रांनो. तर आधीच तुम्हाला माहिती आहे की GST कलेक्शन खूप खाली गेलेलं आहे लॉकडाऊनमुळे. एकही व्यापार जास्त उघडे नव्हते मित्रांनो. आणि GST आणल्याच्या पहिले राज्यांकडे काहीतरी वित्तीय अशी अधिकार होते की जे सेस, वॅट, LBT लावून ते आपला कर काढू शकत होते. पण GST आल्यानंतर मित्रांनो ते अधिकार सगळे आता GST काउन्सिलकडे गेले आहेत, जिथे सगळ्या देशाचे माफ करा मित्रांनो, जिथे सगळ्या राज्यांचे प्रतिनिधी असतात, फायनान्स मिनिस्टर आणि केंद्राकडून प्रतिनिधी असतात. तिथे सर्वसहमतीने निर्णय घेतले जातात. त्यामुळे राज्याकडील पॉवर निघालेली आहे. राज्याकडे फक्त आता लिकर म्हणजे दारू, पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणजे पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी यांच्यावरच आता ते GST पर्वेमध्ये नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की दिल्लीसारख्या शहरात 70% कोरोना फी लावण्यात आली होती मित्रांनो दारूवर. अशा प्रकारे ते आता त्यातून फंड रेज करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. तर अशी ताणलेली आर्थिक वित्तीय तणाव असताना जो सेंट्रलाइज अप्रोच आहे, GST हा सगळे अधिकार थोड्या प्रमाणात तरी केंद्राकडे असे कॉन्सन्ट्रेट करणारा आहे. कारण आता ना राज्य सरकारला वॅट लावता आहेत, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ना LBT लावता आहेत मित्रांनो. त्यामुळे आणि आंतरराज्य याच्यावरही तुम्हाला टॅक्स लावायचा असेल तर GST काउन्सिलमधून सगळे निर्णय होतात. आणि तिथे सर्वसहमतीने त्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं एक असं पिनॅकल म्हणतात मित्रांनो, की उदाहरण एकदमच एक खूप छान आहे असं पुष्कळ जणं म्हणतात. आणि यात फायनान्स कमिशननी आता न्यूट्रल बॉडी म्हणून
दोघातही आता तुम्हाला माहिती आहे की फायनान्स कमिशनने जो रिपोर्ट बनवला असेल तो आता काहीच कामाचा नाही मित्रांनो. कारण लॉकडाऊननंतर जी परिस्थिती आणि जी आता आधी चाललेली होती रिसेशन, त्यात लॉकडाऊन, त्याच्यामुळे फायनान्स कमिशनला पूर्ण एक नवीन प्रकारे आता असेसमेंट करून, अध्ययन करून नवीन एक रिपोर्ट सबमिट करावा लागेल, जो की लॉकडाऊननंतरची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारच्या मध्ये समन्वय प्रस्तावित करून राज्यांना अधिक निधी देण्यात यावा. कारण की डिसेंट्रलाइज अप्रोच किंवा विकेंद्रित जो अप्रोच राहतो मित्रांनो, जो आपला एक व्ह्यू राहतो, तो कधी चांगला करतो. आता समजा तुम्ही असे मॉडेल ऐकले असेल, भिलवाडा मॉडेल, हे मॉडेल, ते बाजाराचं मॉडेल, हे कसे झाले मित्रांनो, खाली तिथल्या जिल्ह्यातल्या DMला, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अधिकार दिले, त्यामुळे ते मॉडेल अडकलं. त्यांना कोणी वरच्या दिल्लीतल्या बाबूंनी करायला सांगितलं नाही मित्रांनो. त्यांनी तिथे कल्पकता वापरली आणि भिलवाडा मॉडेल प्रत्येक ठिकाणी लागू नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे वन साईज फिट्स ऑलवाला अप्रोच आपण नाही चालू शकत आणि फायनान्स कमिशनने यावर तोडगा काढून हे करायला पाहिजे. आता तुम्हाला नुकतंच माहिती आहे मित्रांनो, FRBM ॲक्ट, जो की वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन कायदा असतो, त्यानुसार 2003च्या या कायद्यानुसार 3% अशी लिमिट प्रतिबंध करण्यात आला होता मित्रांनो, की इतकं तुम्ही कर्ज घेऊ शकता. म्हणजे याच्यावर तुम्हाला त्यासाठी एक एस्केप क्लॉज दिला मित्रांनो. एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन, असाधारण परिस्थिती जेव्हा निर्माण होते, जशी आता आली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने FRBM कायद्यात थोडी 1%ची राज्यांना सूट दिली आहे. 3%वरून तो 4%वर आणला आहे मित्रांनो. पण यासाठी पण त्यांना तारेवरची कसरत करावं लागणार आहे, रिफॉर्म्स वगैरे आणावं लागतील त्यांना इलेक्ट्रिसिटीमध्ये आणि इतर क्षेत्रात. त्यामुळे काय होईल मित्रांनो, डेट टू GDP रेशो असतो, आता ठीक आहे लोन तर घेऊन घेऊ, पण तो आधीच खूप राज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती मित्रांनो. आधी तुम्हाला माहिती आहे रिसेशन वगैरे चालू होते आणि तेवढी देशाची हालत चांगली नव्हती. परत पॅन्डेमिकमुळे तर डबल मार्क बसला आहे मित्रांनो. त्यामुळे डेट टू GDP रेशो म्हणजे जितकी आपल्या राज्याची किंवा देशाची GDP आहे त्यानुसार घेतलेलं कर्ज. ठीक आहे मित्रांनो. आता समजा 100 GDP आहे, 100 रुपये GDP आहे समजा, आपण उदाहरणाखातर घेऊ, 100 रुपये एका राज्याची GDP आहे. त्याच्यावर त्यांनी डेट किती घेतलं, समजा 50 रुपये घेतलं असेल डेट. आता आमदनी 98,000 असं तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो. त्यामुळे आमदनी कमी आणि खर्च जास्त असतो, नेहमीच्या सगळ्या सरकारांचा असतो. तो खर्च 3%पर्यंत आपल्याला लिमिट ठेवायचा असतो. तो डेट टू GDP रेशोमध्ये तो एका वर्षासाठी GDPच्या प्रमाणात 80% एवढं डेट घेण्यात आलं आहे मित्रांनो. त्यामुळे तो आकडा खूपच वाढेल. FRBM कायदा 1%ने रिलीज केला, त्यामुळे आता तर डे त्यामुळे काय होते, 80% GDP ज्या घेतल्यामुळे ते कर्ज फेडायला परत लोन घ्यावं लागते मित्रांनो. आणि ते मग जसं जसं तुम्ही ते लोन घेत जाता तसं तसं त्याच्यातला इंटरेस्ट वाढत जातो. त्यामुळे ही विशियस सायकल आहे आणि यात पडणं याच्यातून नक्कीच मार्ग काढावा लागेल. नक्की आपल्या अर्थव्यवस्थेचा चक्का लवकरात लवकर फिरला पाहिजे मित्रांनो, अशी प्रार्थना करा. पुढे तेच फायनान्स कमिशनबद्दल सांगितलं आहे की त्यांनी न्यूट्रल आर्बिटर म्हणून रोल आता इथे त्यांनी हे करायचं आहे मित्रांनो. परत अजून एक यात फॅक्टर होता की GSTला आणायला एवढा वेळ का लागला, कारण याला इतर जे राज्य होते त्यांचा विरोध होता मित्रांनो. त्यांच्याकडील सगळी आर्थिक शक्तीच केंद्राकडे चाललेली होती मित्रांनो. त्यामुळे मग त्यांना थोडा आधार द्यायसाठी त्यात GSTमध्ये अशी तरतूद करण्यात आली मित्रांनो की 2017पासून किंवा जेव्हा GST लागू झाला तेव्हापासून सुरुवातीचे 5 वर्ष समजा रेव्हेन्यूमध्ये शॉर्टफॉल झाला किंवा कमतरता आली राज्यांच्या, GST जे रिटर्न्स मिळतात त्यात, तर ती तूट सरकार भरून काढेल. पण आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, ते 5 वर्ष लगेच पूर्ण होतील, त्यानंतर पण ही परिस्थिती सुधरेल असं वाटत नाही. त्यामुळे एक GST कॉम्पन्सेशन सेस आपण लावायचा का, त्यावरचं राज्यसुद्धा एक राज्य निर्णय नाही घेऊ शकत आणि GST काउन्सिलमधून तो निर्णय होईल. पण केंद्राकडे असलेला जो नकाराधिकार आहे, जो याच्यात नमूद नाही आहे, पण एक प्रकारचा जो प्रॅक्टिकल नकाराधिकार आहे, म्हणजे केंद्र नाकारू पण शकते. त्यामुळे ही गोष्ट पण अजून पुढे गेलेली नाही मित्रांनो. त्यामुळे जे केंद्रीकरण झालं आहे आर्थिक धोरणाचं, त्यामुळे नक्कीच राज्यांना त्रास जाईल असं एक आहे. अन अटेम्प्ट टू शिफ्ट द अनइझी बॅलन्स इन फेवर ऑफ द सेंटर, म्हणजे केंद्राकडे थोडं झुकतं माप देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. GST नंतर तर ते झालंच आहे मित्रांनो.
आणि काही काही अर्थतज्ञ तर असे म्हणतात की नोटबंदी आणि जी एस टीच्या डबल मारमुळे जे रिसेशन आपण पाहिलं ते रिसेशन त्यामुळेच होतं आणि त्यानंतर जो पॅन्डेमिक आला त्यामुळे तर आता देव जाणे काय होईल मित्रांनो, पण नक्कीच आपण आशावादी राहू. आता काही काही रेटिंग एजन्सीजने आपली खूप चांगली प्रगती दाखवलेली आहे. लवकर आपण बाउन्स बॅक करू, आपली व्ही शेप रिकव्हरी होईल असं आपण गृहीत धरू मित्रांनो आणि पुढे चालूया. पुढे एक्सप्लेन्ड इंडियन एक्सप्रेसचा एक एक्सप्लेन सेक्शन येतो मित्रांनो. त्यातील आपण एक आर्टिकल घेतला आहे की हाऊ इंडिया टेस्ट फॉर कोविड-19, म्हणजे आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या टेस्ट घेतो. हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो, कुठेही येऊ शकते, त्यामुळे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर पहिली एक टेस्ट आपण कोणत्या प्रकारे टेस्ट घेतो तर एलिसा. एलिसा म्हणजे इम्युनोसॉर्बंट ॲसे, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे, ELISA. तर ही टेस्ट मुख्यतः HIV वगैरे सारख्या रोगांसाठी होत होती, आता ही याच्यासाठी पण लागू होईल. आता एलिसा टेस्टमध्ये मुख्यतः 2 अँटीबॉडीज म्हणजे मित्रांनो आपल्या जी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आपले जे आतमधले योद्धा असतात, जे रक्तात फिरत असतात, जे की बाहेरील किटाणूंना मारून टाकतात, त्यांना अँटीबॉडीज म्हणतात. त्यातील इम्युनोग्लोब्युलिन G IgG त्याला असं म्हणतात आणि इम्युनोग्लोब्युलिन M IgM. तर यांना IgG डिटेक्ट करण्याचं काम अँटीबॉडीज डेव्हलप इन लेटर स्टेज ऑफ इन्फेक्शन. IgM डिटेक्ट्स अँटीबॉडीज प्रोड्यूस इन अर्ली स्टेजेस ऑफ इन्फेक्शन. म्हणजे IgM किंवा इम्युनोग्लोब्युलिन M हे अर्ली स्टेजेस म्हणजे इन्फेक्शन झालं बा तर सुरुवातीला IgM प्रोड्यूस होईल, त्यानंतर IgG प्रोड्यूस होईल असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो. सुजाता बवेजा मायक्रोबायोलॉजिस्ट आहे मित्रांनो सायन हॉस्पिटलसोबत. म्हणजे करंटली ओनली IgG टेस्टिंग किट्स हॅव बीन अप्रूव्ड इन इंडिया. या 2 टाईपच्या पण किट्स आहे. आता IgG किट्स आहे म्हणजे जे अँटीबॉडीज लेटर स्टेजला डेव्हलप होईल, म्हणजे इन्फेक्शन झालं आहे सुरुवातीला IgM डेव्हलप होईल. IgM डिटेक्शनसाठी सध्या टेस्ट अप्रूव्ह नाही केली आहे टेस्टिंग किट. तर IgG किट जी आहे इम्युनोग्लोब्युलिन G, तर ते लेटर स्टेजला आपल्याला माहीत पडेल मित्रांनो की अँटीबॉडीज तयार झालेल्या आहे की नाही. पुढे एक RT-PCR टेस्ट, हे खूप नाव ऐकलं असेल मित्रांनो. हे काय बघून RT-PCRचा फुल फॉर्म आहे रिव्हर्स पॉलिमरेज चेन रिॲक्शन. तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट पॉलिमरेज चेन रिॲक्शन असा पूर्ण फुल फॉर्म आहे मित्रांनो. याची जे इबोला आणि झिका जे व्हायरस आहे यांच्यासाठी पण यूज होते. ती आता कोविड-19 ही म्हणजे वाईडली यूज होते पूर्ण देशभरात. ही टेस्ट, या टेस्टच्या रिझल्टवर डॉक्टर पण भरोसा करतात आणि त्यानंतरच फायनल कन्फर्मेटरी टेस्ट आहे मित्रांनो ही. तर यात आता यात तुमचा एलिसा किटमध्ये तुम्हाला रक्त द्यावं लागते मित्रांनो. ब्लड सॅम्पल घेतात, आपल्या ब्लड सॅम्पलमध्ये अँटीबॉडी प्रेझेंट असतात. पण RT-PCR टेस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते नेझल स्वॅब घेतात. स्वॅब म्हणजे ते असं कापूस आतमध्ये आपल्या तोंडात किंवा नाकातून टाकतात आणि त्यातून असा थोडा जो आपला कफचा पार्ट असतो तो घेतात आणि त्यात जास्त लोड, व्हायरल लोड किती आहे त्यानुसार ते टेस्ट करतात. आणि RT-PCRवर सगळ्यात जास्त विश्वासू अशी किट आहे मित्रांनो. पण ही याची कमतरता आहे, त्याच्यामुळे इतर किट्ससाठी आपण इकडे धावाधाव करतात. त्यात आपण बघूया पुढे कोणत्या किट आहे मित्रांनो. इथे रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट आहे मित्रांनो, जी की एलिसासारखीच आहे, पण याचा 20 ते 30 मिनटात याचा निकाल येतो मित्रांनो. जी पण अँटीबॉडी टेस्ट करते, त्यामुळे याचं प्रिव्हेंटिव्ह आणि अँटीबॉडीज तुमचे म्हणजे तुम्ही दुरुस्त झाल्यावर तुमच्या अँटीबॉडीज तयार राहतात. म्हणजे याचा काही अर्थ नाही, हे सॅम्पलिंगसाठी होत असते सर्व. आता समजा कंटेनमेंट झोन आहे, आपल्याकडे RT-PCR कमी आहे, समजा मुंबईसारख्या ठिकाणी RT-PCR आपल्याकडे कमी आहे, तर आता तिथे पसरत तर आहे, पण ते बघायचं कसं. तर मग आता तिथे आपण रॅपिड अँटीबॉडी टेस्ट वापरू शकतो मित्रांनो. याची काही शहानिशा करता नाही येत, याची शहानिशा करायला तुम्हाला RT-PCR टेस्ट करावंच लागेल की पेशंट पॉझिटिव्ह आहे का नाही. पण एक जनरल आयडिया येऊन जाते की इथल्या जनतेत अँटीबॉडीज क्रिएट झाल्या म्हणजे इथल्या जनतेस नक्कीच झालेला असेल आणि हे दुरुस्त होण्याच्या मार्गावर असेल मित्रांनो. जसं की तुम्हाला माहीत आहे, जास्तीत जास्त जनतेला रोग बरा पण होऊन जातो तरी माहिती नाही पडू शकत, असं भारतातील वरिष्ठ संस्था म्हणतात आहे मित्रांनो, जे कंटेनमेंट झोन जवळ आहे त्यांच्यासाठी. पुढे ट्रूनॅट पण सेम प्रिन्सिपल RT-PCRची, पण याचं थोडं लवकर प्रायव्हेटली डिझाईन आहे मित्रांनो. ही ट्युबरक्युलोसिस आणि HIV टेस्टिंगसाठी पण ही वापरली जाते. स्मॉल आणि पोर्टेबल आहे मित्रांनो RT-PCRपेक्षा, त्यामुळे इथे आपण बघू शकतो. याचे एकदा पाहून घेऊ याचा यूज कसा आहे. बघा, RT-PCRचा यूज टू डायग्नोजसाठी आहे. डायग्नोज म्हणजे याला आहे का नाही, समजा एखाद्या व्यक्तीला कोणाला कोविड-19 आहे का नाही हे बघायचं असेल तर RT-PCR टेस्ट करावीच लागेल. त्यानंतर रॅपिड अँटीबॉडी टेस्ट, ही सर्व्हेलन्ससाठी आहे. टू एक्सपोज पॉप्युलेशन, म्हणजे
सर्वेक्षण करायसाठी आहे की ह्या एरियात समजा आता एखादा 4-5 वार्ड घेतले, त्यातून असे सॅम्पल उचलले रॅन्डम. एका घरातून एक सॅम्पल उचलला, बघायचं आहे फक्त की याच्यात पसरला आहे का नाही. अँटीबॉडीज कधी क्रिएट होतील मित्रांनो? समजा तुम्ही स्वस्थ आहे, तुमच्या शरीरात कोविड-19चा व्हायरस विषाणू आहे, त्यासाठी फाईट करायसाठी तुमच्या ब्लडमध्ये अँटीबॉडी तयार होतील आणि ते ह्या रॅपिड अँटीबॉडी टेस्टमध्ये सापडून जाईल. सिमिलरली एलिसामध्ये ते पण सेम मेथड. आणि ट्रूनॅट ते पण डायग्नोसिससाठी आपल्याला माहीत पडलं मित्रांनो. पण याचा टाईम टेकन टू टेस्ट आहे. RT-PCR ला 3 तास लागतात मित्रांनो, रॅपिड अँटीबॉडीला 30 मिनिट, एलिसाला 60 मिनिट, ट्रूनॅटला 60 मिनिट. आता कॉस्ट पण वर डिपेंड आहे मित्रांनो. 4,500 रुपये RT-PCRची टेस्ट लागत आहे मित्रांनो. पण शासकीय इस्पितळात तर हे मला वाटते की मोफतमध्ये करतात. पण प्राईस आता पहिले कॅप लावला होता, हे 4,500 रुपये प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी आहे. पण तो कॅप पण हटवण्यात आला मित्रांनो. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट 600 रुपयात, एलिसाची अजून प्राईस फिक्स नाही झाली आहे. आणि ट्रूनॅट 1,000 ते 1,500 रुपयात. पण याची कमतरता असल्यामुळे आणि ह्या कधी वापरायच्या? आता डॉक्टर फक्त RT-PCRच्या याच्यावरच म्हणतात. म्हणजे आता समजा कोणी रॅपिड अँटीबॉडी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह जरी आलं, तरी त्याला लगेच कोविड-19 आहे असं डिक्लेअर केला जात नाही मित्रांनो. त्याची RT-PCR टेस्ट होतेच. वेअरॲज RT-PCR टेस्ट झाली तर तुम्हाला दुसरी कोणती टेस्ट करायची गरज नाही मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आयसोलेशन करतात आणि तुमच्यावर उपचार सुरू होतात. अँटीबॉडी टेस्टिंग म्हणजे रॅपिड अँटीबॉडी आणि एलिसा हे मुख्यतः सर्वेलियन्स करायसाठी. तुम्हाला सांगितलं सर्वे, आता एखाद्या इलाक्यात RT-PCRच्या पूर्ण टेस्ट नाही होऊ शकत, तर तिथे रॅपिड अँटीबॉडी टेस्ट करून तेथील सॅम्पल किती पॉझिटिव्ह येतात मित्रांनो, तर हे बघितलं जाऊ शकतं. परत एक्सप्लेनमध्ये जास्त पॉईंट नसलेलं एक आयडियल आहे मित्रांनो, की पावसाळ्याचा आणि कोरोनाचा काय संबंध असेल. तर अजून तरी बघा मित्रांनो, याचं नावच नॉवेल कोरोना व्हायरस आहे, त्यामुळे हा नवीन आहे. तर कोणत्याही व्हायरस किंवा विषाणूचा मौसम वाईज किंवा सीझन वाईज समजा इफेक्ट जाणून घ्यायचा असेल तर त्याला नक्कीच 4 ते 5 वर्ष द्यावे लागतील. पण एक असा अंदाज बघितला तर आपल्या बिहेवियरवरून समजेल मित्रांनो की पसरेल की नाही. समजा आता तुम्ही असं एक गृहीत धरलं की पावसाळा आहे, पावसाळ्यात कोणी जास्त लोक बाहेर नाही निघत, तर नक्कीच ते फायद्याचं ठरेल. पण आता यात तुम्ही समजा तुमच्या बिहेवियरमध्ये बदल नाही आणला, कोणी थुंकलं तिथे, तर त्यामुळे नक्कीच प्रसार होईल मित्रांनो. आणि परत आता समजा मलेरिया, डेंग्यूचे एकदम ह्यूज किंवा अति जेव्हा पाणी आलं तेव्हा त्यांचे घरं वगैरे नष्ट होऊन ते वाहून जातात मित्रांनो. पण थोडा थोडा कमी प्रमाणात आला तर ते साचून त्याच्यातून डेंग्यू, मलेरिया पण फैलू शकतो मित्रांनो. त्यामुळे नक्कीच आपल्या आजूबाजूची स्वच्छता ठेवा, काळजी घ्या मित्रांनो. तर एवढेच 2-3 पॉईंट त्या एक्सप्लेनच्या दुसऱ्या आर्टिकलमध्ये होते मित्रांनो. तर आज आपण एक हर्ड इम्युनिटी, दुसरा फिजिकल स्ट्रेस सेंटर अँड स्टेट्समधला, आणि तिसरं कोणत्या कोणत्या किट्स वापरतात, कोणते टेस्ट करतात, आणि चौथं कोरोना व्हायरस आणि पाऊस याचा काय संबंध आहे मित्रांनो, हे बघितलं. ठीक आहे मित्रांनो, आता इथेच आपली चर्चा संपवूया. काही शंका किंवा सल्ला असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.